आता माऊल्या पोरगी लग्न करून द्यायच्या आधी नीट सुधरवायची, 3 गोष्टी शिकवायच्या आणि मगच आपलं भांडवल दुसरीकडे टाकायचं. लोकांच्या मुलावर पुरी सोडायच्या नाही त्या. तुम्हाला सुधारणा म्हणून हे बघा, म्हणून तर बायको ज्या सासा आहेत, सासा त्या जावायचा लाड करायचं कारणच ती. सासू जावायचा लाड करते तिला माहित आहे, जी वादळ आपण आयुष्यभर सांभाळू शकलो नाही ती वादळ ह्या पट्ट्यानं सांभाळलंय बरं का. त्याच्यामुळे एवढा लाड असतं, दुसरं कारण नाही काय. जावाई बापूला उडू नका, ठीक आहे, तुमचा मानवी नाही म्हणून लाड करीत नाही. तिला माहित आहे आपला सांभाळलंय ह्याच पट्ट्यानं बरं का. म्हणून तुमचे पाय धुवून जरी पाणी पिलं तरी कमी आहे तिच्यासाठी. या बघा सासा हो, आपली पोरगी 3 गोष्टी. पहिली संस्कृती कळती का? डोक्यावर पदर असावा, पदर 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 पदर. आता ना काय घेऊ, मी मागापासून बघते, काल सांगितलं होतं की नाही तरी तशा भांडा कपाळ्यावानी बसले अजून. ऐका, संस्कृती असावी, शिक्षण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लोकांच्या घरी जाऊन संसार करायचा आहे, थोडं का होईना शिक्षण असलंच पाहिजे. सगळ्यात मोठं स्वयंपाक. आईचा लय लाड असतो घरी असलं की. ऋतुजा, अगं ऋतुजा, तू कशाला तुझ्या कमल कमल हात पिठात घालती, मी हाय ना खंबीर तुझी आई स्वयंपाक कराय. अगं लग्न झाल्यावर काय तू जाण रे वेती यासोबत. लग्न झालं तिथं आई नसती, कोण असती? कोण असती? बाया कोण असती? जगदंबेचा दुसरा अवतारच असतो ही. आणि ते काय गोडीच सांगते भाई. सासू चिडती तेव्हा हिला आई आठवती, मग ऋतुजा म्हणती आई अंबाबाई मला कशी ग पावली, चपात्या येईना म्हणून माझ्यावर सासू धावली. चपात्या येईना, आता धावण नाही तर काय पूजा करीन होय. पण पोरगी लय आग. पोरगी म्हणती माहेरी कोण स्वयंपाक करायची? आई. हिथं हाय का? हिथं कोण आहे? सासू ती सुरच बदलती. ती म्हणते आई, आई तुम्ही माझ्या आत्ती नाही, तुम्ही माझ्या आई. अय सासा हो, जी आत्ती म्हणती तीच आती असं म्हणती, जी आत्ती म्हणती तीच आती असं म्हणती, आणि जी आई म्हणती ती काशीला जाई असं काम आहे बरं का. मग नीट आयांपासून सांभाळून राहा. ती लगी प्रेमानं म्हणते आई, ओ आई. म्हातारी गुंगली, म्हातारी म्हणती लोकाचं लेकरू येतंय, मला आई म्हणतोय म्हणजे मी किती चांगली आहे. तू सरक मी चपात्या करते बरं का. राहिलं काय महाराज, लय सुना आगाऊ निघाल्या. जपून राहा बाबा हो, जपून राहा. हे जीवनामध्ये असं आहे बघा, जागेवर या म्हणून चांगलं राहायचं, काय का असं ना चांगलं राहायचं. मग आता कमस म्हणून लग्न तर लावून दिलं महाराज, पण लग्नाच्या दिवशी जेव्हा वरात निघाली ना, आकाशवाणी झाली. ज्या बहिणीचं लग्न एवढ्या थाटा माटात करतोयस त्याच बहिणीचा 8वा पुत्र तुझा काय ठरणार आहे. कंसाला वाटलं मलाच मारणार हिच्या पोटी येणार असेल तर हिला एवढं थाटात पाठवायची गरजच काय. लगेच तलवार उपसली महाराज, गळ्यावर ठेवली. वसुदेव विनंती करतायत, आता तुमच्या बहिणी बरोबर ती माझी धर्मपत्नी आहे, तुझ्या प्राणाचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. आणि मला सांगा, एका स्त्री हत्येचं पाप तुम्ही का तुमच्या डोक्यावर घेताय? स्त्री हत्या म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे. एवढं मोठं पाप तुम्ही का तुमच्या डोक्यावर घेताय? नका घेऊ, तुमचे सगळे वंश नरकात जातील. नको. मग काय, मी सांगतो तुम्हाला, आम्हाला दोघालाही बंदीगृहात ठेवा, आमचा 8वा पुत्र आम्ही तुमच्या स्वाधीन करू. ठरलं, बंदीगृहात ठेवलं. पहिला पुत्र जन्माला आला. मग कंस मामा म्हणला पहिल्याला कशाला मार, आपल्याला मारणारा कोण आहे? 8वा आहे, पहिल्याला मारून फायदा काय. पण तिथं नारद आले. नारद, आख्या गावात एक तरी नारद असतोच, तुमच्या गावात नसून पण असतोच. निस्ती कळ लावायची आणि बाकीची भांडणं निस्ती बघत बसायची. नारद कंसाला म्हणला येडा वेडा आहे का तू, देवावर विश्वास ठेवायला लागला? अरे देवाचं गणित कधी पलटन. 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दहावी हरी सांगता येत नाही. आणि जर देवाचं गणित पलटलं तर पहिला होईल 8वा आणि 8वा होईल पहिला. कळ लावलं गेलं, हे आलं. पहिलं लिकरू घेतलं, पहिल्याला गर गर फिरवलं, भिंतीवर आदळलं आणि मारून टाकलं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा सगळे मारले. पण आता जी 8वा होता ती साधा नव्हता. मला सुंदर अशा श्रावण महिन्याचे दिवस होते.
अष्टमीचा दिवस होता. श्रीकृष्ण जन्माला आले. जसे आले तसे 8 वर्षाचे होते. देवाला 8 हा आकडा फार आवडतो. कशामुळे ऐका बरं का. जन्माला आले. कधी जन्माला आले? अष्टमीला. किती वर्षाचे? 8 वर्षाचे. बरोबर आहे. कितवे पुत्र होते? 8वे. जे दरवाजे होते ते देखील 8 होते. त्यांना 8 जास्त आवडतं. कारण ऐका. एक डोक्यासमोर घ्या. मराठीतलं एक. बरोबर आहे. गाठ मारल्याशिवाय एक येत. गाठ मारली की एक. 2 खाली गाठ आहे. 3 गाठ आहे. 4 गाठ आहे. 5 गाठ आहे. 6 गाठ आहे. 7 गाठ आहे. पण 8 ला गाठ आहे का? नाही. 9 ला गाठ आहे. 8 ला गाठ आहे का? नाही. 8ल्या गाठीची लोक देवाला आवडत नाहीत. तसली कसनुकी जातच पांडुरंगाला पटत नाही महाराज. ती वर्ण तू लय भारी, तुला वर्ण दुसती नातून कुस्ती असला कार्यक्रम देवाला आवडत नाही. ज्या माणसाच्या मनात गाठ नाही तीच पांडुरंगाच्या जवळ जाऊ शकतो. मग आता हे 8 वर्षात जन्माला आले. देवकी माता रडतायत. म्हणतायत देवा तू देव जरी असला तरी कुठल्याच आईला आवडणार नाही लेकरू एवढं मोठं जन्माला आलेलं. प्रत्येक आईची अपेक्षा असते त्यानं माझं दूध पिऊन मोठं व्हावं, त्यानं माझ्या कुशीत खेळून मोठं व्हावं, त्यानं माझ्या हाताला धरून चालायला शिकावं, त्यानं माझ्या बोलीतून बोलायला शिकावं. हे प्रत्येक आईची अपेक्षा असते. देवा ते म्हणला गप्प आहे आई, थांब जरा, धीर धर. आईच म्हणायचे बरं काय. ते आता निघालं मम्मी न पप्पा न मॉम न डॅड. पण मम्मीचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती आहे. पप्पा म्हणजे काय हो? अय पप्पा हो. पप्पा म्हणजे काय? कोंबड्याला दाणं टाकताना काय म्हणता? पप्पा 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 पप्पा. त्याला कोंबडा सरळ बापाला म्हणायचं कोंबडी पळाली तंगडी धरून बरं का. कशाला पप्पा तरी म्हणायचं. थोडं शिकवा हो, पोरांना शिकवा जरा. बाबा दादा काहीतरी म्हणाला शिकवा. पप्पा ही काय चीज झाली का? मग ते म्हणले आई जरा शांत बस, मी लहान होणार आहे पण तुम्हाला सांगायचं म्हणून मोठा झालोय. ऐका, मी जन्माला आलो की आल्या आल्या मला एका टोपलीत ठेवा आणि नंदाच्या घराला घेऊन जा. महाराज तिकडं न्या मला मावशीकडे, म्हणजे मला तिकडं जाऊन शांत होता वाटेल. मग आता वसुदेव देवांना विचारतायत देवा तो देव जरी असला तरी आम्ही बंधनात अडकलेली माणसं आहोत. आम्हाला संसार बंधन आहे, आम्हाला कर्मबंधन आहे, आम्हाला जन्म मृत्यूचं बंधन आहे, आम्हाला वासनेचं बंधन आहे. एवढ्या बंधनात आम्ही अडकलेली माणसं आणि तुला स्पर्श करणं सोपं आहे का? वसुदेव देवांना भगवान श्रीकृष्ण सांगतात आहो पिताश्री एकदा मला हात तर लावा. पायचे बंधन भगवंताला हात लावलेला सगळे बंधनं गळाली. टोपली घेतली आणि ठरलं न्यायचं नंदाच्या घराला. मदनी गोकुळाला. गोकुळाला
अवघडले महाराज. खुल गए सारे ये ताले, हुई क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. खुल गए सारे ये ताले, हुई क्या बात हो गई, खुल गए सारे ये ताले, हुई क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. चालीवर जाऊ नका, शब्दावर जावा. लगेच चालीवर जाचाल महाराज बरं का. चाली निघाण्याचे पण शब्द कथेतले आहेत. मग महाराज सुंदर असं देवाचं सगळे द्वार खोलले, सगळे सैनिक झोपी गेले, निघाले. धड 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 पाऊस पडतोय महाराज. काही सुधरत नाही वसुदेवांना. चालतायत चालतायत यमुना आडवी आली महाराज. यमुना आडवी आली. यमुनातून जाण्यासाठी मार्ग निघत नव्हता. गोट्यापर्यंत पाणी आलं, गुडघ्यापर्यंत आलं, मांडीपर्यंत आलं, कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, तोंडापर्यंत आलं. आता नाकात घुसायला लागलं. देवाला वाटलं आता डोंगर मरतोय, आता काय राहत नाही. आणि ही जर मी आलं तर मी बी मरण. देव नाही मारायचा, ज्याला मरण नाही तो देव आहे. मग काय करायचं. ती म्हणलं काय चाललंय तुझं माते, काय माझ्या म्हाताराला त्रास द्यायला लागली, दी की वाट जाऊ दे की. यमुना माता म्हणली आयुष्यभर तुझ्या चरणाचं आयुष्यभर वाट पाहिली आणि तुझं दर्शन न घेता मी ह्याला जाऊ देत असते वय. यान बाया लय दटकुल्या, तशा नाही जाऊ द्यायच्या. आपलं साधल्याशिवाय जाऊ देणार नसतेच जाऊ देत. देव म्हणला बाई तुझ्याच मनावर. डावा पाय काढला, डाव्या पायाचा अंगठा यमुने मातेला स्पर्श झाला. झाल्या यमुना माता दुभंगली आणि वसुदेवांना गोकुळापर्यंत रस्ता दिला. मग आता वसुदेव गोकुळामध्ये पोहोचले. भगवान श्रीकृष्णाला ठेवलं, मुलीला घेतलं, माघारी आले. सगळे दरवाजे पुन्हा बंद झाले, सगळी बंधनं पुन्हा बंद झाली. बघा बरं का. माया म्हणजे संसार, तेच्या मम समुद्धरता, मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशीत चेतसा. संकल्पावी माया संसाराची. संसार म्हणजे माया विजाळे. एकदा संसाराला आपल्याकडं आणलं की सगळी बंधनं पुन्हा लागतात आणि देवाला जवळ केलं की सगळी बंधनं तुटतात. माया म्हणजे खरोखरची बायको नाही. आणि तसं मी विचार केला तर संसार म्हणजे मायावी जाळच आहे ना. तुम्हाला माहीतच असेल, एखाद्या पोरीच्या प्रेमात पडलं की काय सुधरत नाही बिचाऱ्याला. किती तर नुसते पायात मेले महाराज, काय सांगायचं. पण हे बघा असं नसलं पाहिजे. प्रेम वेगळं, माया वेगळी, संसार वेगळा. चला जाग्यावर या. मग महाराज माया आली तशी रडायला लागली. सगळे जागे झाले, सैनिक उठले आणि सैनिकांनी कंस मामाला जाऊन सांगितलं 8वी जन्मली. काय सांगितलं? 8वी. येणार होता 8वा, आली 8वी. असा कसा गोळ झाला. आणि देवाची आकाशवाणी खोटी ठरली, शक्यच नाही. म्हणले काय का असना. तिला घेतलं, गर गर फिरवलं, भिंतीवर आपटणार तेवढ्यात माया निष्ठली. माया कुणाच्याच हातात येऊ शकत नाही. माया निसटली, निसटल्या निसटल्या आकाशवाणी झाली. तुझं लागी बधी, तुझं लागी बधी, मजला मज